त्या पोलीस डिपार्टमेंटला त्याचं काही देणं घेणं नाही। आज एसपी पहिल्यांदा इथं आलेले आहेत। त्या मुलाची हत्या होणं आणि परत त्याच्या मृतदेहाची विटंबना होणं, याला जबाबदार इथलं पोलीस प्रशासन आहे, इथली जबाबदार व्यवस्था आहे। या लोकांचं म्हणणं काय आहे तर खासदार पुत्र सौरभ बजरंग सोनवणे यानं या आरोपींना पळून जाण्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर किंवा नंतर फोन कॉल केलेले आहेत। त्याची गाडी आहे MH441616 असं इथल्या सर्व त्या हत्या झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांचं, आई वडिलांचं, गावकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे। पोलीस डिपार्टमेंटला त्याच्यावर गुन्हा दाखल करायला अडचण काय आहे? मी तर आता असं ऐकलं की एसपीच असं बोलतात की त्याच्या विरोधात पुरावा नाही। अरे तुम्ही काय जजच्या भूमिकेत गेला का एसपी साहेब? तुम्ही कोर्टात ठरेल ना कोण आरोपी आहे कोण नाही ते। इन्व्हॉल्वमेंट नसेल, पुरावा नाही सादर करता आला तर कोर्ट ठरवेल। तुम्ही कोण? तुम्ही आज 4-5 दिवसानंतर इथं आलेले आहात। इथला जो PI आहे स्वप्नील उनवणे त्याला पहिल्यांदा इथून सस्पेंड केलं पाहिजे, नोकरी त्याची पहिल्यांदा निलंबित केलं गेलं पाहिजे त्याला। असा बेजबाबदार PI। अरे PI आल्यानंतर, पोलीस वर्दी आल्यानंतर माणसं रिस्पेक्ट करतात कोणत्याही घटनेमध्ये। महाराष्ट्रात आहे आपण, पण यांना पळून जावं लागतं पब्लिक आल्यानंतर। हे काय गुंडावरती आणि इथल्या दादांवरती कशा पद्धतीने? हे बघा, ह्या उनवणींचं निलंबन झालं पाहिजे आणि एसपी साहेबांना आमचं सांगणं आहे जोपर्यंत सौरभ सोनवणे यांच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही, त्यांना अटक होणार नाही, तोपर्यंत इथले नातेवाईक, त्यांचे सर्व गावकरी आणि इथला समूह आज 4 दिवस झालेले, 4-5 दिवस झालेले आम्ही इथून हलणार नाही। मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे की बीड मधल्या पोलीस डिपार्टमेंटला तुम्ही काय विचारणार आहात का? एसपींना काय विचारणार आहात का? इथल्या पीआयना सस्पेंड करणार आहात का? या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय आणि आम्हाला आश्वासक ठोस असं आम्हाला इथं येऊन जबाबदार व्यक्तीने आम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। बरोबर आहे का? नातेवाईकांची मागणी आहे, काही पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली का त्यांची? काही काय नेमकं आता पोलीस अधिकाऱ्यांनी यांना अंतिम सांगितलंय? बोला, आम्हाला आश्वासन कोणी न्याय हवाय। आश्वासन तुम्ही आज येता उद्या देतात। हे बघा, एकतर कोवळ्या मुलाची हत्या झालेली आहे। हत्या का झाली? हत्या, या हत्येला जबाबदार कोण याचं उत्तर जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। माघार घेणार नाही। आता पोलीस प्रशासन या पद्धतीने या ठिकाणी वागण्यावर त्या संदर्भामध्ये तुम्ही गृहमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात आणि विशेष महत्त्वाचा विषय म्हणजे अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा हा मुद्दा मांडला आहे। मात्र तरी देखील इथलं प्रशासन डिपार्टमेंटवरती आमचा भरोसा राहिलेला नाही, एसपी वरती तर अजिबात राहिलेला नाही। बेजबाबदार आहेत एसपी। इथल्या PI वरती अजिबात आमचा भरोसा राहिलेला नाही। लवकरात लवकर इथला इन्चार्ज त्रयस्थ अधिकाऱ्याकडे सोपवला जावा। स्पेशल कमिटी पोलीस डिपार्टमेंटचं स्पेशल इन्व्हेस्टिगेशन स्क्वॉड नेमलं जावं, त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। कारण या लोकांवरती हे कुठल्या तरी खासदाराचे हस्तक म्हणून काम करतायत। गुन्हा दाखल करून घेत नाहीत। गुन्हा दाखल करून घ्यायला काय अडचण आहे? आरोपी आहेत नाहीत। आणि हे बघा, जो मुलगा आहे कोळी समाजाचा, माने नावाचा मुलगा आहे, उमेश माने, हा कोळी समाजाचा आहे। अॅट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करायला काय अडचण आहे? का डिपार्टमेंट हे गुन्हे दाखल करून घेत नाही? आरोपीवरती प्रेशर करतोय तो, काय त्याचं नाव आहे PIचं स्वप्नील उनवणे, की तुम्ही त्याचं नाव घेऊ नका, आम्ही अशा पद्धतीने। अरे तू कोण ठरवणार? त्यामुळं पोलीस डिपार्टमेंट बेजबाबदारपणे काम करतोय, त्यांच्यावरती आमचा भरोसा नाही आणि आम्ही इथं आंदोलन करतोय। आम्हाला पण, आमच्यावर पण गुन्हे दाखल करा आणि आम्हाला पण अटक करा। आम्ही आता इथं आलोय, बहुसंख्येने आलोय। तुमच्यावर भरोसा असता तर आम्हाला एवढं बहुसंख्येने इथं जमायची गरज लागली नसती। तुमच्यावरचा भरोसा उठलाय म्हणून आम्ही इथं बहुसंख्येने जमलेले आहोत। ही जबाबदारी कोण स्वीकारणार? मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री म्हणून तुम्ही इथल्या एसपींना विचारावं। इथल्या PIचं पहिल्यांदा तात्काळ निलंबन झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। आपण जर पाहिलं तर या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर आरोप होतोय, परंतु बजरंग सोनवणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नाही, तसा आढळला तर दाखल करा, परंतु विनाकारण आम्हाला बदनाम करू नका लोकांचं म्हणणं आहे, असं त्यांनी इथल्या लोकांचं म्हणणं आहे
की या सौरभ बजरंग सोनवणेंच्या फोनवर फोन कॉल झालेत, सीडीआर तपासावं, गाडी आहे त्यांची, इन्व्हॉल्वमेंट आहे, गाडी दिसली नसेल तर नसेल, असेल तर मात्र तुम्ही खासदाराचा मुलगा आहे म्हणून अजिबात बेजबाबदारपणे वागू शकत नाही. बजरंग सोनवणे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळलेत आणि कोणी राजकारण करू नये या प्रकरणात असं कशाचं देखील- राजकारण? आम्हाला काय इथं निवडणुकीला उभं राहायचंय का? अरे निवडणूक गेली खड्ड्यात, इथं जीव गेलाय जीवानिशी, एका तरुणाची हत्या झाली. अरे हत्येमध्ये कसलं राजकारण आहे? तुम्ही राजकारण करताय. निवडणुकीच्या टायमाला तुम्ही आमच्या वाड्या वस्त्यावर घेता ना. अरे इथं एक मुलगा जीवानिशी गेलाय, त्याची डेथ बॉडी अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेमध्ये वाट बघते. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पहिले इथं आलं पाहिजे. तुम्ही झकमारी करा पहिली. तुम्ही तुमची जबाबदारी पहिल्यांदा टाळू नाही शकत. अरे कुणाला राजकारण करायचंय? त्या मुलाच्या आई वडिलांना करायचंय, भावाला करायचंय? अरे जीव गेला, आम्ही डेथ बॉडीवरती अंत्यसंस्कार करत नाही आहोत. न्याय पाहिजे त्यांना. अरे तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ असो. खासदारांना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, निषेध व्यक्त करतो त्यांचा. कुणाला राजकारण करायचंय? तुम्ही पहिल्यांदा इथं या, पोलीस प्रशासनाला विचारा, जो त्यांचा आरोप आहे त्या आरोपान्वये गुन्हा दाखल करून घ्या ना. आणि आरोप जर इव्हिडन्स नसतील आणि जर इन्व्हॉल्वमेंट नसेल, न्यायव्यवस्था आहे ना इथं. न्यायव्यवस्थेवर काय तुमचा भरोसा आहे का नाही? का खासदार म्हणून तुम्हाला काही वेगळा न्याय आहे? बेजबाबदार पद्धतीचं वक्तव्य आहे हे. काय इशारा असेल जोपर्यंत इथले एसपी